नमस्कार, मी सतीश तिवारी, भाजपचा इकडचा अध्यक्ष आहे. गेले 7-8 वर्ष इथे जेव्हा जेव्हा हा यांचा प्रोग्राम असतो मुस्लिम समाजाचा, तेव्हा टेबल सीटमध्ये मुलं येऊन इकडे हिंदू समाजाबद्दल थोडेसे घोषणाबाजी करतात आणि त्यांना उकसवतात. त्याचं रिॲक्शन दरवर्षी छुटपूट घटना होतात, पण यावर्षी खूपच प्रकाराने मोठा झाला. त्याचं कारण असं आहे, काल गणपती दरम्यान जो अंड फेकलं गेलं त्याचं एक रिॲक्शन होतं. पण आज जे झालं म्हणजे टेबल सीटमध्ये येऊन घोषणा देणं अल्लाहू अकबरचे, आणि इथून रिव्हर्स घोषणा झाल्या आणि त्याच्या आता तुम्ही बघू शकता, हे बघा आता तुमच्या समोरच झालेलं आहे. अशी परिस्थिती जर हिंदू समाजासमोर याचं येत असेल त्याचं रिॲक्शन नक्कीच मिळालं जो आज झालेलं आहे. तरीही ही घटना मोठे व्हायच्या अगोदर माननीय कॅबिनेट मंत्री आशिषजीने सगळ्यांनी घेऊन इकडे लॉ अँड ऑर्डर शर्माजी स्वतः लॉ अँड देशमाने जॉईंट CP दोघांनी दखल घेऊन पुन्हा फोर्स उभी केली आणि इथे वातावरण शांत केलेलं आहे. मी विनंती करतो हिंदू समाजालाही आणि मुस्लिम समाजालाही, आपण शांतता राखा. येणाऱ्या 15 दिवसानंतर आपला हिंदू समाजा मोठा पर्व गणपती उत्सव आहे. सर्व शांत राहून आपण मुंबईकरांचं शान वाढवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. किती इंजर्ड झालं काय? इंजर्ड जेव्हा मला माहिती आहे 3 ते 4 लोक इंजर्ड आहेत KM आणि 4-5 अरेस्ट पण मुंबई पोलिसांनी केलेला जो भोई वाढायला आहेत. आता वातावरण कसं आहे? आतावरून फुल शांत. 3 तास लागले. मला असं वाटतं देशमाने साहेब स्वतः, तुम्ही इथून बघत असाल परेलपासून ते लालबाग परत स्वतः धावत होते. ते जॉईंट CP लॉ अँड ऑर्डर शर्माजी धावत होते. स्वतः आशिषजी कॅबिनेट मिनिस्टर ह्याच्या 10-10 मिनिटांनी त्यांच्याशी बोलून वातावरण थंड करायचा प्रयत्न नक्की करत होते. मी खरोखर आज मुंबई पोलिसांना सलाम करतो, मानांचा मुजरा करतो की दोन्ही समाजाला त्यांनी सामावून घेतलं. मुंबईला आज मोठं दंगल व्हायचं वाचवलं. मी परत विनंती करतो हिंदू समाजालाही आणि मुस्लिम समाजालाही, हिंदूचा आपलं मुंबईचं शान आपण राखा, हीच विनंती.